हॅलो, तर आमचं जेवण झालं आता. तर जसं की मी तुम्हाला बोलले, या गार्डनमध्ये इतके छान छान मंदिर आहेत ना, तर आम्ही म्हटलं की आधी जाऊ आपण छान मंदिराचं दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊ वॉटर पार्ककडे. तर हे जे गार्डन आहे ना, तुम्ही बघू शकता, दोन्ही साईडला खूप छान अशा आंब्याची झाडं आहेत आणि इतके सुंदर छोटे छोटे कैरी लागलेत ना इथं. आणि सगळीकडे हिरवळ आहे, म्हणजे इतक्या उन्हाळ्यात पण इथं इतकं थंडावा जाणवतो ना. आणि छान अशा आतमधून रोड आहे, त्याच्यामुळे ते बघायला तर खूपच भारी वाटतं. सो आता मंदिराचं दर्शन घेत घेत पुढं जातोय, कारण की इथलं जे मेन मंदिर आहे ना, ते आहे साईबाबांचं मंदिर. ते वरती आहे आणि तिथे जाईपर्यंत छोटे छोटे मंदिर इथं दिसतात. आता पाठीमागं पण एक मंदिर दिसते, तर ते पण आपण दर्शन करू आणि मग पुढे जाऊ. चला. हा ना मंदिरच्या साईडचा एरिया जिथे मी इथं थांबले आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं एक्झॅक्टली महादेवाची पिंडीच्या आकाराचं हे मंदिर दिसत आहे. खूप सुंदर ना. हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. तर ना तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, मी आली आहे माझ्या माहेरी, कारण की माझ्या भावाचं लग्न होतं आणि 4 दिवसांच्या सुट्ट्या घेऊनच आली होती. तर म्हणलं चला थोडंसं छान एखादी ट्रिप प्लॅन करावी. आणि 1 डे ट्रिपसाठी आम्ही आलो आहोत चाकूरला साई वृंदावन नावाचे गार्डन आहे, जिथे खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत, गार्डन आहे आणि प्लस इथे एक छान वॉटर पार्क पण आहे. तर ते सर्व एक्सप्लोअर करण्यासाठी आता इथं आम्ही आलो आहोत. मम्मी, माताजी, आंटी, माझी लहान बहीण आणि आमचे 2 चिल्ले ते सर्व घेऊन आम्ही इथं आलो आहोत. सो चला आपण मस्त या गार्डनला छान एक्सप्लोअर करूयात, एन्जॉय करूयात. तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पिल्लूकडं बघ, हाय कर. हाय, पिल्लू पण आला आहे तिकडं, लाडू पण आहे, प्रज्ञा पण आहे तिकडे. ओके. सो आम्ही येताना ना जेवण मस्त घेऊन आलो होतो. तर इथं आलेलं छान आम्ही जेवण केलं एका ठिकाणी थांबून आणि मस्त आता आम्ही लागणार आहोत सगळं एक्सप्लोअर करण्यासाठी. सो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या गार्डनला एक्सप्लोअर करत करत तुम्हाला काही मी इन्फॉर्मेशनही शेअर करते, कारण की जे लोक इथं फर्स्ट टाईम येण्यासाठी प्लॅनिंग करत आहेत त्या लोकांसाठी हे इन्फॉर्मेशन खूपच बेनिफिशियल राहील. जर तुम्ही इथं येणार असाल आणि तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर उत्तम. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी नसेल तर तुम्ही चाकूर बस स्टॉपपर्यंत बसने येऊ शकता. येस, इथं गव्हर्नमेंटच्या बसेस असतात जे तुम्हाला चाकूर बस स्टॉपपर्यंत सोडतील. हॅलो, तर इथं आता आम्ही येऊन पोहोचलो आहे आणि आता जेवणाची सुविधा आम्ही सोबतच घेऊन आली होती. सो बस मस्त आता मी जेवण करतो आहे. त्याच्यात थोडंसं पुढं अंतरावरती हे गार्डन आहे, तर तिथंपर्यंत तुम्हाला ॲटोनी वगैरे यावं लागतं. पण मध्येही तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी ॲटो वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळे तेवढा सर्व अंतर तुम्हाला चालत पार करावा लागतो. आणि मला वाटतं कमीत कमी 100 ते 150 एकरमध्ये हा गार्डन पसरलेला आहे. जर तुम्ही इथे येण्यासाठी स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर पार्किंगची उत्तम सुविधा आहे. खूप मोठी जागा आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमची गाडी व्यवस्थित पार्क करू शकता. फक्त तुम्हाला त्यासाठी 30 रुपये पे करावे लागतील. त्याच्यानंतर जर तुम्हाला घरून जेवण वगैरे घेऊन यायचं असेल तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता. खूप छान छान जागा आहेत जिथे तुम्ही बसून तुमच्या फॅमिलीसोबत टिफिन वगैरे खाऊ शकता. आणि इथे पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, त्याच्यामुळे कंपल्सरी नाही की तुम्ही फक्त इथलंच खाल्लं पाहिजे. आणि इथंही तुम्ही खाऊ शकता, पण मला हॉटेल्स वगैरे जास्त नाही दिसले, त्याच्यामुळे बेटर की तुम्ही घरून टिफिन घेऊन या. आता महत्त्वाची गोष्ट, इथे तुम्हाला काय काय पाहायला भेटेल. तर येथील मुख्य आकर्षण जे आहे ते आहे शिवालय मंदिर, म्हणजे अक्षरशः महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे मंदिर आहे. इतकं मोठं मंदिर आहे ना, तर तुम्ही इथे नुसतं बसून 2-3 तास आरामात स्पेंड करू शकता. ओके. तर हे जे दिसतं ना ते मेन मंदिर आहे, याला नाव दिले शिवालय. आणि जर तुम्ही बघितलात ना तर हे महादेवाची जी पिंडीचा आकार असतो ना त्या आकाराचं मंदिर आहे, म्हणून याला असं नाव दिलेलं आहे. पाठीमागं ते जे आहे ना बघा, महादेवाच्या लिंगाचा आकार दिसतोय ना, म्हणून याला शिवालय असं नाव दिलं. तर चला आता मंदिरात जाऊ आपण ना. ते मेन आहे साई नंदनवन. आणि इथं बघू शकता इथं शिवालय आहे, गायत्री देवीचं मंदिर आहे, पार्वती देवीचं मंदिर आहे, तिरुपती मंदिर पण आहे. इकडे तिरुपती बालाजी मंदिर आहे आणि बाकीचे इथं काही मंदिर आहेत असे. आणि हे खूप सुंदर मंदिर आहे. मी खूप वर्षापूर्वी इथं आले होते, पण इतक्या वर्षानंतर पण इथे येऊन खूप भारी वाटते मला, कारण की मंदिरच इतकं सुंदर आहे. तर मुख्य मंदिर शिवालय मंदिर आहे आणि या मंदिराबरोबरच इथे 8 ते 9 तुम्हाला इतर मंदिरही पाहायला भेटतील, जे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तिथे जाऊन तुम्ही छान दर्शन करू शकता. त्यांचं फिरणंही होऊन जाईल गार्डनमध्ये आणि छान दर्शन पण होऊन जाईल. तिरुपती बालाजी मंदिर आहे, गायत्री देवी मंदिर आहे, गजानन मंदिर आहे. जसं की मी तुम्हाला बोलले की हे मंदिर जे आहे ना याचं नाव आहे शिवालय. आणि तुम्ही बघू शकता या मंदिराचा जो आकार आहे ना तो एक्झॅक्टली महादेवाच्या पिंडीसारखा आहे. आणि तेच म्हणजे आता मी साईडला आली आहे, इथून क्लिअर कट दिसतोय किती सुंदर मंदिर बांधण्यात आलं आहे ना. खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही जर लातूर जिल्ह्यामधील किंवा चाकूर तालुक्यामधील असाल ना तर इथे नक्की भेट द्या. ओके. तर आता आलोत आम्ही वॉटर पार्ककडे. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे खूप मोठा साऊंडचा आवाज येतोय आणि गर्दी तर खूपच जास्त दिसते.
बघा गर्दी भयंकर दिसते, कारण काय सॅटर्डे संडे आहे ना, आणि आज ईदची सुट्टी पण आहे, त्याच्यामुळे बराच क्राऊड आहे. सो जाऊन बघू आपण. चला. तर आता आलोय आम्ही वॉटर पार्कमध्ये. प्रज्ञा आणि लाडू गेला आतमध्ये, पिल्लू मात्र बाहेरच थांबला इथे. त्याला बहुतेक जायचं नाही, तो घाबरला अजून तरी. बघू आता काय करतो तो. आणि आता समरमध्ये म्हणला तर इथे तुम्हाला वॉटर पार्कही भेटेल, जिथे तुम्ही मनसोक्त पाण्यामध्ये खेळू शकता. तर थोडंसं मी तिकीट्सबद्दल बोलते. मंडे टू फ्रायडेपर्यंत जे तिकीट्स आहेत ना, ते लहान मुलांसाठी 750 आहेत आणि मोठ्यांसाठी 850 रुपीज आहेत. सॅटर्डे संडे आणि हॉलिडेच्या दिवशी लहान मुलांसाठी 850 रुपीज आणि मोठ्या माणसासाठी 950 रुपीज आहेत. जर तुमच्याकडे सिनियर सिटीजन असतील, ज्यांचे 60+ एज असेल, तर त्यांच्यासाठी 450 रुपीज आहेत. हे जे तिकीट्स आहेत ना, हे इन्क्लुडिंग मील आहे, म्हणजे इथे तुम्हाला प्रॉपर जेवण वगैरे भेटून जाईल. आणि तुम्हाला कॉस्ट्यूम हवा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 50 रुपीज एक्स्ट्रा द्यावे लागतील. तर आता आम्ही आलो इथे वॉटर पार्क मध्ये. तुम्ही बघू शकता इथं खूप छान छान सेक्शन आहेत, म्हणजे किड्ससाठी पण आहेत आणि मोठ्यांसाठी पण आहेत. तर आता ते एका सेक्शन मध्ये म्हणजे तिथं फक्त स्विमिंग पूल आहे, तिथं राईड्स वगैरे काही नाही. तर तिथं थोडंसं पिल्याला वगैरे आम्ही थोडं कम्फर्ट केलं. आणि अजून एक पूल आहे, याच्यामध्ये थोडंसं पाण्याचे स्प्रिंकलर दिसतात आणि खूप सारे राईड्स पण दिसत आहेत. तर आम्ही इथं घेऊन आलो, स्लायडिंग वगैरे आहे तिथं. तर चलो आता बघूयात. एकूण मोठे 3 पूल्स आहेत आणि बरेच मोठे चांगले राईड्स आहेत आणि जेवण पण इथं चांगलं होतं. सो ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता. पण तिकीट थोडेसे मला एक्सपेन्सिव्ह वाटले. पण तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत वन डे पिकनिक इथं नक्कीच करू शकता. बाय.